एसपी न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतिशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे. आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते. पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे. आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत, माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत. मी केवळ एवढंच सांगतो, या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही, तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू. मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. जयंत पाटील बोले. ऐसा है कि ऐसा है, जयंत पाटिल या विपक्ष के सारे नेता ये पहले ही लिखकर लाते हैं कि बजट पर क्या बोलना है. तो बजट हम कैसा भी पेश करते तब भी उनकी प्रतिक्रिया यही होती, स्टीरियोटाइप प्रतिक्रिया है. उनके चेहरे पर नूर नहीं है, चेहरे की चमक चली गई है. जो उनको लगता था झूठा नैरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए, उसका जो उत्साह था आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है. एक बहुत ही रियलिस्टिक, वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थमंत्री और उपमुख्यमंत्री अजित पवार जी ने पेश किया है. मैं उनका अभिनंदन करता हूं, हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं. युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट ने नए दरवाजे खोले हैं, मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक और किसानों को मुफ्त बिजली मिल रही है, किसानों को दूध के लिए, सोयाबीन के लिए, कपास के लिए मदद मिल रही है और महिलाओं को मदद मिल रही है. हमारे युवाओं को इस बजट के माध्यम से 10,000 रुपए अप्रेंटिस का मिल रहा है. मुख्यमंत्री लाडली बहना योजना ये सारी बहनाओं का कल्याण कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प बजट हमारे अर्थमंत्री ने रखा है. और मैं दावे के साथ कहता हूं, जो हमने कहा है वो हम करके दिखाएंगे. जो टाइमलाइन दी है उस टाइमलाइन में करके दिखाएंगे. सीएम साहब, नाही, आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे तो सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले. आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्त्वाची योजना. डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1,500 रुपये महिन्याला थेट जमा होणार. त्याचबरोबर
महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो जेवण बनवायला गॅस. आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली. 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार. त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत. आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत. तुम्हाला मी सांगतो, आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले. जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्यात. आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर केसरकर आहेत, जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा MOU साईन झाला आपल्या राज्य सरकारकडून. आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित, त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल. त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील. आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा, नाही लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय. आणि दुसरा, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या, त्याच्यात मी जात नाही. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ. या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत. या अशा योजना आज प्रामुख्याने आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय. आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. आतापर्यंत हे सरकार जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे. सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, त्याचंही वाटप होईल. आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले. NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टर ते 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं. 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं. आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि कैली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडं आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे. आता खत आणि बियाणावर म्हणतात GST आहे, आता त्याच्यावर GST नाहीच आहे खतावर. आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता. आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली. अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील. काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या, चादर लगी फटने. अरे बाबा ऐका, हा ऐका, अरे 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 बाबा ऐका. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले, त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय, येड्यासारखे. म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळालं म्हणून पेढे वाटताय. हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला. आज का जो अर्थसंकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. ये अर्थसंकल्प जो है सर्व समावेशक है. महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी, सभी लोग
सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला ये अर्थसंकल्प साबित हुआ है। और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा। 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया, 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी। और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी। दूसरी अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या, उसका भी ख्याल सरकार ने रखा है। 10,000 रुपया अप्रेंटिसशिप उनको मिलेगा। 10 लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा, वो ट्रेंड होंगे, वहाँ नौकरी मिलेगी। और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज़्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है। तीसरे चौथी बात, जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है। 50 लाख किसानों को इसका फायदा होगा। और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है। ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूँगा, ये सर्वसमावेशक ये हमारा अर्थसंकल्प है। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है। ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। इतना ही मैं कहूँगा। चादर क्या बोले, चादर तो उनकी फट गई। अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना। चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी। और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है। और प्रधानमंत्री मोदी जी बन गए, वो कुर्सी पे बैठ गए, अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे हैं क्या, इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं? ये जरा आप ही उनको पूछो। दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात केलेली आहे, दुधाच्या पावडर संदर्भामध्ये लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं, बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपये अप्रेंटिसशिप दिया है। अभी हमने तो उनका भी ख्याल किया है, लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू वो चाहिए ना आपको। तो बस दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात संदर्भात नाही, याच्यामध्ये काय सांगाल? दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो, एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटा नरेटिव्ह सेट करतायत की राज्य 6व्या नंबरला गेलं, हे चूक आहे। राज्य 2017 पासून 6 क्रमांकावर होतं। याचं कारण तुम्हाला सांगतो, हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं। पॉप्युलेशन, लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा। आज आपला जो 14% आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या 14% आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना 8% आहे। त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे, GDP मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे। आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आम्ही जे केलेला आहे निर्णय जो घेतला आहे, हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत। सर्व योजना जे त्यांना वाटत आहेत की या योजना कशा पूर्ण होतील, तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या 1 जुलैपासून लागू होणार। त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींकडून निधी आणणार आहेत का? उद्धव ठाकरे म्हणतात मोदींकडून निधी आणणार आहेत का? अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या 25% आपण कर्ज घेऊ शकतो। आपण 17.8 वर आहोत। नाही, आता तुम्ही योजना कोणाच्या आहेत? सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत। महायुतीच्या योजना कोणासाठी आहे? या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही आहे, या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे। आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय। हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे। आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवली त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही। आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं
त्याच्यामध्ये पण पोटदुखी. वारकऱ्यांनी टाळ वाजवून त्यांना दाखवलं. आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर भीड़ के लिए क्या अपील करेंगे? सर भीड़ में स्थिति सर भीड़ में आज आताच देवेंद्र फडणवीसांना अर्जंट नागपूरला जायचं होतं म्हणून ते गेले. मुख्यमंत्र्यांना पण काम आहे, त्याच्यावर ते दोघंही आधी बोलले. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी आजचा 10वा अर्थसंकल्प 10व्या